करणं पाठिंबा तुम्हाला मिळतोय। आज मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा तुम्हाला देण्यात आला, काय सांगा? मी सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं आलेले आमचे मित्र सुनील बापू आर्दळ, प्रशांत दादा वाडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याच पद्धतीनं शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेशदादा शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाज बांधवांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। आमची ही मागणी संविधानिक मागणी आहे। ज्या संविधानावर देश चालतो त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी धनगर जमातीचा समावेश आरक्षणाच्या एसटी प्रवर्गात केलेला आहे, परंतु र आणि ढचा हा स्पेलिंगच्या याच्यामध्ये आम्हाला 75 वर्षांपासून वंचित ठेवलंय। आता आम्ही खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीत जो आरक्षणाचा निर्णय झाला किंवा ज्या घडामोडी मागच्या काळात झाल्या आणि आता बंजारा समाज सुद्धा रस्त्यावरच्या ताकदीनं उतरलाय, या सर्वांचा आदर्श घेऊन म्हणजे आमचाही लढा फार जुना आहे, सर्वात अगोदरचा आहे असं म्हणायला हरकत नाही। परंतु धनगर जमात ही रानावनात राहणारे अडाणी लोक, अज्ञानी लोक जास्त, त्या ताकदीनं आमचा संघर्ष झाला नाही। मागच्या वर्षी मी याच दिवसामध्ये पंढरपूरला उपोषण करत होतो, परंतु मराठा समाजाने जी एक जागृती आणि ताकद दाखवली त्याचाच आदर्श घेऊन आम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं हा शेवटचा लढा लढण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय। काल बंजारा समाजाचा सुद्धा फार मोठा मोर्चा झाला आणि ते सुद्धा ज्या ताकदीनं आपण जालना जिल्ह्यामध्ये पाहिलं की एखाद्या जातीच्या लोकसंख्येच्या मानात तो जालना जिल्ह्यातला पहिला अतिभव्य मोर्चा होता। तर या समाजांचा आदर्श घेऊन आमचा समाजसुद्धा आता प्रचंड जागृत झालेला आहे आणि आमच्यासोबत सगळा म्हणजे काल बंजारा समाजाचं सुद्धा शिष्टमंडळ आलं होतं। काल जालना जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार महोदय, माजी आमदार हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आणि आता आज सकल मराठा समाजाच्या वतीनं सुद्धा पाठिंबा मिळाला। मला वाटतं अब दिल्ली दूर नाही, हा सगळ्या राज्यातून जर अशा पद्धतीचा पाठिंबा राहिला तर मला वाटतं 75 वर्षाचा अन्याय या ठिकाणी दूर होईल। मी शपथ घेतली आहे की स्वर्गीय बी के कुकरे साहेब, आमचे क्रांतीसूर्य, ज्यांनी या आरक्षणाचा लढा सुरू केला होता, त्या आरक्षण लढ्याचा शेवट या जालनाच्या आंदोलनाच्या भूमीमध्ये आज या ठिकाणी दीपक बोराडे या नावानं होईल याची मला खात्री आहे। दीपक जे धनगर समाजाचं उपोषण चालू आहे, दीपक भाऊंचं, त्यांना पाठिंबा दिलाय, तुम्ही काय भूमिका आहे? आज या ठिकाणी आमचा छोटा बंधू, छोटा बांधव समाजातील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। निश्चित स्वरूपात समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाला काही मिळवून देण्यासाठीचं हे आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे आणि निश्चित त्यांच्या मागणीला यश मिळेल अशी मराठा समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आज आपण बघितलं असेल की मराठा समाजाचं आंदोलन आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात गेली 2 वर्ष चालू आहे। समाजाचा पाठिंबा, समाजाची एकी यांनी आज महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दाखवून दिलं की एखादी मागणी रास्त असेल आणि नेता इमानदार असेल तर काय होऊ शकतं। त्यावरून निश्चित स्वरूपात मराठा समाजाचा मोठा फायदा या ठिकाणी मनोजदादा जरांगेच्या आंदोलनातून या ठिकाणी झालेला आहे। त्याचप्रमाणे आमचा लहाना बंधू धनगर समाज यांचीसुद्धा मागणी गेल्या कित्येक वर्षापासून एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठीची आहे। आता दीपक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एस टीच्या आरक्षणाचा जो काही कोटा आहे 7%, त्यामधून ते मागत नाहीत, तर त्यांचा जो वेगळा प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासहित त्यांनी तिकडं समाविष्ट करावा अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि ती मागणी निश्चित स्वरूपात रास्त आहे आणि ही मागणी मान्य व्हावी आणि या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रित एकोप्याने राहावेत अशी प्रकारची आमची मराठा समाजाची या ठिकाणी भावना आहे।